मन मंदिरा गजर भक्तीचा. दोन नवरा बायको, मुलगा झाला, प्रसवलं, मुलगी झाली, प्रसवली, वाढलं, शाळा आली, शिक्षण आलं, अमकं आलं, तमकं आलं. पहिल्या दोघात एक कपाट होतं, पुरलं. आता मुलं आली, अजून एक घ्या, वाढलं, प्रसवलं. तसंही आमचं प्रवचन आहे. आम्हाला जरी वाटलं तरी मोजक्यात सांगावं, ते इथे बसल्यानंतर इतकं वाढतं, पण त्या वाढण्यातून एक होतं. मलाही पुष्कळसं माहिती होतं आणि तुम्हालाही पुष्कळसं माहिती होतं. जरी कळलं असेल तर ते कळण्याचं प्रगटीकरण होणं, त्यामुळे ते कळणं परिपक्व होतं. तसं तुम्हाला सांगणं हे माध्यम आहे, पण तुम्हाला सांगता सांगता मी ऐकणं हा माझा स्वार्थ आहे. आणि म्हणून देवाचे द्वारी सांगितलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे सांगितलं, असोनी संसारी सांगितलं, देव कुठे आहे हे सांगितलं. तो सगुण आहे का निर्गुण आहे? द्वारकेचे राणे पांडवा घरी म्हटल्यानंतर निर्गुण आहे का सगुण आहे हे चर्चेचाच विषय होऊ शकत नाही. आता असा जो देव तो कशाने जाणला जाईल, कशाने कळेल, कशाने आपल्यामध्ये त्याचं प्रगटीकरण होईल? कुणी कुणी जाणला, कुणी कुणी जाणला नाही. आणि जाणला तर कशाने जाणता येईल, नाही का? आता मुंबईला जायचं आहे किंवा दिल्लीला जायचं आहे, कोणचा मार्ग सोपा? पैसे आहेत, विमानाने जा. अजून चांगल्यापैकी आहे तर राजधानीने जा, नाही तर आपलं जाऊ द्या, चला होऊ द्या. 12 तासाचा 15 तासाचा प्रवास, विमानाने 1.5 तास. राजधानी आज रात्री बसले की सकाळी. जसं तुमचं ही पण मुक्काम जरी तो असला तरी पोचायची साधनं भिन्न आहेत. म्हणून त्या दृष्टिकोनातून आता त्याचा विचार ज्ञानवाराय करतायत. चहुवेदी जाण साई शास्त्र कारण, पण 18ही पुराणे हरसीच गाती. चहुवेदी जाण, पुष्कळ बोललो आहे वेदाबद्दल, जास्ती काही सांगणार नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदातील ऋषाबद्दल तुम्हाला सांगितलं मी. मग यज्ञ यागाची कर्म आहे त्याच्यामध्ये, सकाम कर्म आहेत त्याच्यामध्ये. यज्ञ याग वगैरे करणं ते कशा करता आहे, तर आपल्याला स्वर्गप्राप्ती व्हावी एवढ्या करता आहे. सकाम कर्म सांगितलं आहे. पण पुढे महाराज म्हणाले, सामवेद हे गाणं आहे बरं का. सामवेद म्हणजे आपण जे भजन करतो ना, तो सामवेद आहे. भजनाने देव प्रसन्न होतो, गाण्याने देव प्रसन्न होतो. देवाला गाणं आवडतं बरं का, देवाला अतिशय गाणं आवडतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भजनाला प्राधान्य आहे. सुरुवातीच्या काळाला ज्ञानेश्वरीची प्रवचनंसुद्धा नव्हती. फक्त भजन होतं ना, हरिपाठ होतं आणि कीर्तन होतं, पण प्रवचनं नव्हती. या 80-90 वर्षाच्या काळापासून प्रवचनं सुरू झाली. कारण ज्ञानेश्वरीची मराठी भाषा इतकी कौतुकास्पद आहे, गोड आहे, पण अवघड पण आहे. सर्वसामान्य माणसाला 90 वर्षापूर्वी मराठीसुद्धा वाचता येत नव्हतं. उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे असं ब्राह्मणाच्या घरातली ब्राह्मणाच्या बाईलासुद्धा मराठी वाचता येत नव्हतं. अशा माझ्याकडे कितीतरी माझ्या माहितीच्या. कारण बाईने शिकून शहाणं होऊ नये आणि आपल्याला वरचढ होऊ नये हाच मूलभूत हेतू. आणि पती गेल्यानंतर तिला जेवढी विद्रूप करता येईल तेवढं करणं हे आमचं शास्त्र. माझं म्हणणं कळलं का? जितकी तिला विद्रूप करता येईल तितकी करणं. पण संत काळापासून
या सगळी पद्धती बदलल्या, स्त्रियांना अधिकार प्राप्त झाले, श्रेष्ठतम पदावर जाऊन स्त्री पोचली. आज कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, खूप तयार झाले. पण हे मागच्या काळात नव्हतं. हां, आमच्या फडावर तर खूप उच्चवर्णीय समाज यायचा. महिला मंडळ खूप हुशार, पण लिहा म्हटलं तर लिहिता येत नव्हतं, वाचा म्हटलं तर वाचता येत नव्हतं. अहो का हो, तुमच्या घरात तर सगळे शास्त्री पंडित आहेत, आपण आम्हाला शिकून दिलं नाही ना, बायकांनी शिकायचं नाही, तुम्हाला शिकून कुठे जायचं आहे? काय म्हणायचे पूर्वीचे लोक? तुम्हाला शिकून कुठे जायचं आहे? शेवटी धुणी भांडीच करायचं आहे ना, धुणं भांडणं, हां, मुलं बाळं. हां, काळ बदलला, ब्रिटिशांनी काळ बदलला. काही काही ब्रिटिशांनी चांगले उपकार केले. काळ बदलला, मग मुलींना शिक्षण देऊ लागले, मुलींच्या स्वतंत्र शाळा निघाल्या. आमचे महात्मा फुले यांच्या मंडळीने आलं का लक्षात, आणि मोठं कार्य केलं, मुलींना शिक्षण दिलं, मुलींना अधिकार दिला. हा जो भाग सुरू झाला तो वेदकालामध्ये नव्हता. कारण वेदांनी स्त्रियाला शूद्रामध्ये मोडलं आहे. ती ब्राह्मणाची असली तरी, जातीने ब्राह्मण असेल, पण तिला परमार्थाचा ज्ञान घेण्याचा अधिकार नाही. संतांचं युग सुरू जेव्हा झालं बरं का, संतांचं युग सुरू झालं तेव्हा काळ बदलला. किंबहुना जरा थोडंसं मागे जातो, कृष्ण भगवंताच्या अवतारापासून जरा काळ बदलला, जरा काळ बदलला. गीता सांगितली आणि गीतेमध्ये सर्वांना अधिकार दिले. अधिकार देऊन वाचता येत नव्हती, म्हणून पुन्हा अवतार घेऊन माऊलीच्या रूपाने मराठीमध्ये केली. माझं म्हणणं कळलं का? कशा करता सांगतो हे ऐकले, पण पुन्हा सांगतो म्हणजे नीट कळेल. आता 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे विभाग व्यासानी केले. काही म्हणतात अनेक वेद होते, काही म्हणतात एक होते. आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही, जे म्हणेल ते खरं. पण आता सध्या 4 आहेत एवढं खरं. एकाचे 4 झाले का अनेक होते त्याचे 4 झाले, हा ज्यांना त्याच्यात संशोधन करायचं आहे त्यांचा भाग आहे. पण आम्हाला एवढंच माहीत, प्रत्येक वेदाच्या संहिता आणि ब्राह्मण हे 2 भाग आहेत. काही संहिता आणि ब्राह्मण. संहिता आहेत बरोबर आहे. मग पुढचा भाग कसा आहे की एखाद्या श्लोक म्हटल्यानंतर, रुची म्हटल्यानंतर त्याचा विनियोग कसा करायचा, बरं का. आता हे तुमच्याकडे यज्ञ याग चालतात, बरोबर आहे ना. मग तो मंत्र म्हटला, पण ते मंत्र म्हटल्यानंतर विधी कसा करायचा हे त्या ब्राह्मणमध्ये आहे. आरण्यक, ब्राह्मण हे त्याचे पुढचे विधी आहेत. आलं का लक्षात? लग्न हा शब्द एक उच्चारला, पण विधी किती आले? लग्न हा शब्द, हां, मग पुढचा शब्द बघा, लागना का तयारीला लग्नाच्या. माझं बोलणं कळलं का? मग लग्नाची तयारी म्हटलं तर काय सोपं आहे का? मग मंत्र म्हटलं तर काय, आजकाल एवढं काही माणसांना कोणाला आवडतही नाही ते लांबवळलं. यांना चटकन संध्याकाळच्या गाडीने जायचं असतं. म्हणून ब्राह्मणी हुशार आहेत, ते मंत्र काटछाट करून शुभमंगल करून मोकळे करतात. त्यालाही 4 लग्न असतात. लोकांची संख्या वाढणी आणि लग्न लावायला येणारे मंत्रतंत्र म्हणणारे कमी झाले. आता बघा तुम्हाला त्या गणेश चतुर्थीला काय परिस्थिती आहे. अरे 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 अरे, कुठला अर्धा बसवला, कुठचा पाव बसवला, कुठला कसा बसवला. म्हणजे त्या ब्राह्मणाशी, पुजाऱ्याशी इतकी धावपळ. पुन्हा फोन येतो, अहो माणसं बसली तर आला नाही, अहो इथलं आटपू द्या ना, अहो आटपू द्या काय, आम्ही काय करायचं, किती थांबायचं. म्हणजे त्या दिवशी त्याला त्या पूजेचा आनंद भोगण्यापेक्षा लोकांच्या शिव्या जास्ती खाव्या लागतात. आमच्या बोहळकर गुरुजी आज इथे नाहीत, मग तुम्हाला सांगितलं असं साक्षीत. भयंकर प्रसंग. अहो तो धावतच असतो, धावतच असतो का. आणि प्रत्येकाला मुहूर्त, आता त्या दिवशी म्हणेल तो मुहूर्त, कळलं का तुम्हाला.
अहो मुहूर्त चुकला नाही हो, इथपासून इथपर्यंत मुहूर्त आहे, चालून जातो. इथपासून इथपर्यंत मुहूर्त आहे. म्हणजे किती अवघड आहे. करायचं म्हटलं तर इतकं सगळं सोपं नाही. आज दगडूशेठ हलवाई गणेश या करतायत, आमके या करतायत, सर्व अंगाने सर्व उपलब्ध आहे म्हणून करतायत. इतकं सोपं नाही आहे. काय आम्ही आता पांडुरंगाची मूर्ती स्थापना केली, गुरुजीलाच बोलवतो. अहो काय यादी, माई महाराजांना ती यादी जमवता जमवता 1 महिना गेला. अमकं तमकं, मग हे ह्या दुकानात मिळतं, ते त्या दुकानात मिळतं, मग तो तुमचा प्रख्यात पुण्यातला बाजार कोटचा. जाऊ द्या, काय करायचं आहे मला. हां तुळशीबाग, मग तिथे ती दुकानं आलं का लक्षात. मग तिथे त्या अमक्या दुकानाचं सगळं तुम्हाला मिळेल. मग अमकं तमकं काय विचारू नका. ती बारीक लाकडं, ती मोठी लाकडं, जळणारी लाकडं, समिधा, अमकं तमकं सगळं त्या म्हणजे त्या सगळ्या तिथे मिळतात. कशाकरता सांगितलं, एक यज्ञ करायचा म्हटलं तर इतकं अवघड. मग सर्व मोठे मोठे जे राजसूय यज्ञ करत होते, अश्वमेध यज्ञ करत होते, वेदामध्ये सांगितलेले यज्ञ करायचे. म्हणून यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढविती, करिता तीर्थाटणे अहंकाराची प्राप्ती हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियाला बुद्धीचा हो मळ. पुढचा आहे का, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. द्वारकेचे राणी पांडवाघरी दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. ते म्हणले सगळं सोडून द्या, सगळं सोडून द्या. आणि शेवटचं निळं बारायचा मग इतका, नाना साधनाच्या केलिया खटपटा, परित्या नपवती याची या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाडी आड फासा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा, ओ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. असे नाना साधना केले, पण सर्वामध्ये प्रमुख कोण, वेद. काय मग आता त्या वेद पाठ करणं, म्हणून त्याला वेद पाठ केला, वेदाचा अभ्यास केला, अगदी परिपूर्ण अभ्यास केला म्हणजे कळलं असं नव्हे. मन मंदिरा गजर भक्तीचा.